मित्रांनो, हा वाद मिटला पाहिजे. जाती जातीमध्ये जो द्वेष पसरवला जात आहे तो संपला पाहिजे. परंतु हे कोणाच्याही लक्षात येत नाही आणि खास करून जे सत्ताधारी आहेत त्यांच्या हे अजिबात लक्षात येत नाही. नेमकं का लक्षात येत नाही? खरं तर रामदासांचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांनी तरी आता प्रांजळपणे हा वाद थांबवून हे गुरु शिष्याचं नातं खोटं असल्याचं जाहीर केलं पाहिजे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विचार मंथन करून समोर येऊन संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला सांगितलं पाहिजे की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. तसा कोणताही पुरावा नाही, त्यांची कधी भेटही झाली नाही. आणि यापुढे महाराष्ट्र सरकारने एक असा कायदा करावा, जो कोणी रामदास स्वामींसोबत शिवरायांचा फोटो दाखवेल, गुरु म्हणेल, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो गुन्हा अजामीन पात्र असला पाहिजे. अगदी रामदास स्वामींची जरी कोणी बदनामी करत असेल तर त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असा कायदा महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडियावरती, गुगलवरती जेवढे काही असे चित्र आहेत ते सगळे चित्र महाराष्ट्र शासनाने हटवली पाहिजेत. एवढंच नाही तर राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या राज्यामध्ये जी शिवरायांची बदनामी सुरू आहे आणि खास करून मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा जो धीरेंद्र शास्त्री बरळला, अगदी तोच धडा तिथं शालेय अभ्यासक्रमामध्ये सामील करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मी परत सांगत आहे, आम्ही वाद मिटवण्याच्या बाजूने आहोत. आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये नाहीत. हे आक्रमण, आम्ही काही शब्द का बोलावे लागतात, काही शब्द आक्रमक बोलावे लागतात, मग रामदासांचा खोटेपणाही उघड करावा लागतो. हे मजबुरीने करावं लागतं. लक्षात ठेवा, आमची इच्छा नसताना करावं लागतं, इच्छा नसताना सत्य बोलावं लागतं. कारण तुम्ही जर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजावर एक प्रकारे हमला करणार असाल तर मग गप्प बसून चालत नाही. एकीकडे काय झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी राहतात का हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. जर महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी जर असते तर धीरेंद्र पाखंडी 4-5 दिवस महाराष्ट्रामध्ये होता, त्याला अटक झाली असती. आनंद स्वरूपला बेड्या ठोकून मध्य प्रदेशमधून आणलं असतं, गोविंदगिरीला जेलमध्ये टाकलं असतं आणि तिथं उपस्थित, जे लक्षात ठेवा, तिथं उपस्थित जे टाळ्या वाजवणारे होते, देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील आणि मोहन भागवत असतील, ह्या देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना राजीनामा द्यावा लागला असता आणि त्यांची सुद्धा चौकशी लागली असती आणि मोहन भागवत यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं असतं. कारण मोहन भागवतने आत्ताच त्याच्यानंतर गोविंदगिरीला पुन्हा एक पुरस्कार दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली म्हणून. वारकरी संप्रदाय एक स्वायत्त विचार आहे, स्वतंत्र विचारधारा आहे. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये असणारे हिंदू आहेत, मी हिंदू आहे, परंतु एक स्वतंत्र विचारधारा वारकरी संप्रदायांनी वेदाला तत्वतः मान्यता दिलेली आहे, याबद्दल दुमत नाही. परंतु संपूर्ण वैदिक धर्म वेगळा आणि वारकरी संप्रदाय वेगळा असं म्हणायला भरपूर वाव आहे. तुर्तास मला या वादामध्ये पडायचं नाही, त्यावर स्वतंत्र विवेचन नंतर कधीतरी करेल. परंतु वारकरी संप्रदाय एक स्वायत्त स्वतंत्र विचारधारा आहे. तिचं आपलं वेगळं असं आगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. रामदासी संप्रदाय स्वतंत्र पंथ आहे, लक्षात घ्या, त्याची सरमिसळ कदापिही होऊ शकत नाही. आणि गोविंदगिरीसारखे जे रामदासी लोक वारकरी संप्रदायामध्ये शिरलेले आहेत हे सगळे शोधून काढले पाहिजेत. खरं तर लवांडे यांनी चुकीची यादी दिली. यादी फक्त अशा लोकांची द्यायला पाहिजे होती जे रामदासी लोक वारकरी संप्रदायामध्ये आलेले आहेत, अशा लोकांची यादी द्यायला पाहिजे होती. आणि चैतन्य देगलूरकर यामध्ये गोविंदगिरीला मदत करत आहेत. लक्षात घ्या, चैतन्य देगलूरकर गोविंदगिरीला मदत करत आहेत, त्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. आताच एक रामदासी वारकरी एकत्र काहीतरी मेळावा वगैरे काहीतरी झाला आणि त्याद्वारे वारकरी संप्रदायाचं रामदासीकरण करण्याचा मोठा प्रयत्न झाला. आमचा वारकरी संप्रदाय झोपेमध्ये आहे. बहुतांशी रामदासी समर्थक एका वर्गाचे जरी असले
तरी त्याच वर्गातील अनेक इतिहासकारांनी सत्य माहिती सुद्धा सांगितलेली आहे. त्यापैकी 83 शेजवळकर काय म्हणतात पहा. शिवाजीच्या राज्यस्थापनेचे मुख्य श्रेय त्यांच्या स्वतःच्या स्फूर्तीला, कल्पनेला आणि पराक्रमाला देणं योग्य आहे असं वाटतं. इतिहासात अनेक शतकांनी एखादा स्वयंभू जेता जगाच्या पाठीवर केव्हा तरी कोठेतरी एकदम उदय पावताना दिसतो, त्या जातीचा शिवाजी आहे. अशी व एवढी पराक्रमी व्यक्ती हिंदुस्थानात मुसलमानी राज्यस्थापनेपासून दुसरी झाली नव्हती. एकंदर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा फक्त आणि फक्त शहाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा आहे. शहाजी महाराजांचीच खरं तर ही संकल्पना आहे. हे स्वराज्यच शहाजी राजांचं आहे. हे स्वराज्य कोणाच्या चरणावर अर्पण केलं जाऊ शकतं तर ते एकमेव व्यक्ती या भूतलावर आहेत आणि ते म्हणजे शहाजी महाराज. शहाजी राजांनी एक संकल्पना होती शहाजीराजांची की बंगलोरला त्यांना स्वतंत्र राज्य स्थापन करायचं होतं. ते स्वतः तिथं दरबार भरवायचे, स्वतःला राजे म्हणून घ्यायचे. त्यांची सगळी स्वतःची एखाद्या राजाकडे जेवढी यंत्रणा असती ती सगळी यंत्रणा होती. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे बंधू संभाजी महाराज यांच्यासाठी ते राज्य त्यांनी निर्माण केलं होतं. नंतर व्यंकोजी राजांसाठी त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करून दिलं. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही पुणे जहागिरी दिली आणि शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलं. महाराष्ट्रामध्ये ते राज्य निर्माण झालं. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असला पाहिजे. परंतु महाराष्ट्रातील लोकांनी आतापर्यंत शहाजी महाराजांना न्याय दिलेला नाही. मी म्हणतो, लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आपल्या हृदयामध्ये आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा 10 पट नाही 1000 पट मोठं कार्य कोणाचं असेल तर ते आहे शहाजी राजेंचं. हे सगळं जे काही आहे ते शहाजी राजेंचं आहे. एवढं उत्तुंग कार्य लक्षात ठेवा. जर या महाराष्ट्राने भरभरून जर साथ दिली असती तर शहाजी राजेंचं जे स्वप्न आहे की या दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराज बसले असते आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांना शक्य झालं नसतं तर संभाजी महाराज 100% दिल्लीच्या तख्तावर बसले असते, राज्य केलं असतं आणि त्याच वेळेस हा भारत या गुलामगिरीतून मुक्त झाला असता. परंतु संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं? लक्षात ठेवा, गद्दारी या लोकांनी निजामासोबत गद्दारी केली नाही. या लोकांनी आदिलशाहीसोबत गद्दारी केली नाही. रामदास स्वामी आदिलशाहीमध्ये होते, आदिलशाहीचे आश्रित होते. बघा, मग रामदास स्वामींचा जर संबंध जोडायचा असेल तर तो आदिलशाही सोबत जोडला जाऊ शकतो. कारण बाजी घोरपडेचे ते गुरु होते. म्हणजे ज्या बाजी घोरपडेला नंतर शिवाजी महाराजांनी मारलं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या शत्रूचे गुरु रामदास स्वामी होते. हा इतिहास आहे. तुम्ही नर फाटक यांनी लिहिलेलं पुस्तक वाचा. नर फाटक सुद्धा उच्चवर्गीय आहेत, परंतु तटस्थ मांडणी जे सत्य आहे ॲज इट इज मांडणारे होते. आणि इतिहास मांडताना कोणाकडून ही चुका होऊ शकतात. अगदी नर फाटक यांच्याकडून होऊ शकतात, महात्मा फुलेंकडून होऊ शकतात, कोणाकडूनही होऊ शकतात. या चुका ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. इतिहासामध्ये नवनवीन संशोधन समोर येत असतं आणि ते आल्यानंतर त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि या लोकांनी इतक्या लबाडी केल्या की तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये रामदास स्वामींचे अभंग काही मिसळले आणि तुकाराम महाराज उपदेश करतात रामदास स्वामींना, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे जा. आणि 26 वर्षापूर्वीच देहू संस्थानने ते अभंग हटवलेले आहेत प्रक्षिप्त ठरवून. आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये का हटवले, कशामुळे हटवले याचे सगळे पुरावे दिलेले आहेत. ते वाचण्याचं कष्ट करा. देहू संस्थानची गाथा घ्या, त्याला प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना वाचा. ते अभंग का हटवले? मग या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो की मग खोटे अभंग का, तुम्ही खोटा मार्ग का ॲक्सेप्ट केला? आतापर्यंत अनेक खोट्या सनदी तयार केल्या. म्हणजे तुमच्या खोटेपणाची जर यादी काढली तर ती 100 नाही 1000 नाही लाखाच्या वर जाईल. इतका खोटेपणा कशासाठी? काहीतरी आत्मचिंतन करा. आणि हे आत्मचिंतन
रामदासी लोकांनी करणं गरजेचं आहे, रामदासांच्या शिष्यांनी करणं गरजेचं आहे. यांनी आतापर्यंत चिंतन बैठक बोलवून हा वाद मिटवायला हवा होता. पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगायला हवं होतं की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत, त्यांची भेट झालेली नाही, आम्ही सगळे चित्र हटवत आहोत, यापुढे आम्ही तसं म्हणणार नाही, कोणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तसं म्हणू नये आणि तुम्ही सुद्धा आमच्या रामदास स्वामींना काही म्हणू नका, असं करून हा वाद मिटवायला आतापर्यंत पाहिजे होता. परंतु तसं झालेलं नाही आणि त्यामुळे एक सकारात्मक मांडणी मी करत आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि त्यांना आव्हान आहे, हा वाद वाढवण्यामध्ये काही फायदा नाही. तुम्ही एकपट शिवाजी महाराजांची बदनामी करता. लक्षात घ्या, आतापर्यंत अनेक इतिहासकारांनी, अनेक जाणत्या लोकांनी, ज्यांना बुद्धीचा भाग आहे, ज्यांना कळतं, चार गोष्टी कळतात, अशा अनेक लोकांनी आतापर्यंत म्हटलेलं आहे की रामदास स्वामींचं सगळ्यात जास्त नुकसान हे त्यांच्या शिष्यांनीच केलेलं आहे. आणि जर अजूनही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नुकसानच करायचं असेल तर तुम्ही ठरवा, कारण येथून पुढे हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही एकपट शिवाजी महाराजांची बदनामी कराल तर त्याच्या बदल्यामध्ये 1000 पट रामदास स्वामी उघडे पडतील, बदनाम होतील. हा इशारा नाही, हा सत्य आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.